पुढील अध्याय आहे अध्याय 114वा, सौभाग्य तीर्थ महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच एतस्यानन्तरं पार्थं सौवर्णं तीर्थमुत्तमं विख्यातं त्रिषु लोकेषु पाप सर्वपापक्षयंकरम्। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पार्थ, यानंतर त्रैलोक्यात विख्यात सर्व पापक्षय करणारे उत्तम सौवर्ण तीर्थ आहे। त्या संगमाजवळ श्री नर्मदात स्नान दुर्लभ आहे। हे राजा, त्या पुण्यक्षेत्रात ते स्थान हातभरच आहे। त्या सुवर्णशिलकात स्नान करून परमशांती प्राप्त होते। सूर्यमूर्ती तयार करून बेलफळ व तुपासहित बिल्वपत्रांनी अग्नी प्रज्वलित करून हवन करावे आणि प्रार्थना करावी, हे जगन्नाथ प्रसन्न व्हावे, माझी व्याधी नेहमी करता नष्ट व्हावी। जर ब्राह्मणांकरवी त्याचे उत्तर दिले गेले तर यज्ञफल प्राप्त करावे। तिथे प्रसन्न चित्ताने दान करून मरणोत्तर स्वर्ग प्राप्त होतो। उपवास करून जो जितेंद्रिय शुक्ल पक्षात अष्टमीला भक्तीने श्राद्ध करतो तो निज कुळातील 10 पूर्व व पश्चात मनुष्यांचा उद्धार करतो। जो सुवर्ण तसेच सुलक्षणी गाय दान करतो तो अति उत्तम स्थान प्राप्त करतो, जिथे श्री महादेव निवास करतात। तिथे श्री शिवशंकराचे पूजन करून शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो। मनुष्य व्याधिरहित पुत्रवान गुणवान होतो। हे राजा, हे उत्तम सौवर्ण तीर्थ सांगितले जाते। श्री मार्कंडेय वदले, याच्या जवळपासच श्री नर्मदाच्या उत्तर तटावर त्रैलोक्यात प्रख्यात उत्तम करंडेश्वर तीर्थ आहे, जे सर्व दुःख सर्व पाप हरण करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे। हे राजेंद्र, त्यानंतर मनुष्याने पापनाश करणाऱ्या अतिउत्तम सौभाग्यकरण नावाच्या तीर्थास जावे। हे राजा, तिथे दुर्भागी स्त्री पुरुषाने स्नान करून पार्वती देवी सहित श्री महादेवाचे पूजन केल्यास त्यांना सौभाग्य मिळते। इंद्रियवश करून तृतीयेला रात्रंदिवस उपवास करावा। शिवाय सपत्नीक स्वरूप ब्राह्मणाला निमंत्रण करून सुगंधित माळांनी भूषित करावे, तसेच पुष्प धूपाने सुगंधित करावे। त्यानंतर यथाशक्ती खीर व खिचडी भक्तिपूर्वक खायला देऊन त्यांना प्रदक्षिणा घालावी आणि म्हणावे, हे वृषभध्वज श्री महादेव सपत्नीक देवदेवेश, जसा आपला व पार्वती देवीचा कधी वियोग झाला नाही तसाच आमचाही होऊ नये, कारण हे सोमनाथ, मी दिनपणे आपलीच चिंता ध्यान करतो। ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला सौभाग्य तीर्थात श्री नर्मदा जलात स्नानदान केल्यास निजपतीपासून कधी वियोग होत नाही। राजा युधिष्ठिरने विनविले, कुरुपता दारिद्र्य शोक व दुर्गती ज्यामुळे मिळत नाही ते सर्व कृपया मला सांगावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, कुरुपता दुर्गती दारिद्र्य शोक व वैधव्य 7 जन्म मिळत नाही, कर्माने पापक्षय होतो, त्यासंबंधी मी तुम्हाला सांगतो। विशेषतः ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला तिथे भक्तीने स्नान करून पंचाग्नीत तप करणारा निसंशय सर्व पापातून मुक्त होतो। पार्वती देवी व श्री महादेवाजवळ जो गुगुळ जाळतो त्याचा पापक्षय होऊन तो स्वर्गात जातो, असे श्री शंकराने सांगितले आहे। श्वेत लाल आणि पिवळ्या रंगाचे अनेक कपडे ब्राह्मण पती पत्नीस द्यावे। विविध फुले गंध धूपाने यथाविधी पूजन करावे। गळ्यात माळा केशर लेपन करावे। पत्नीला पार्वती देवी व ब्राह्मणाला श्री महादेव मानून आदराने त्यांना जलसहित दान द्यावे। कुंडल, सोन्याची अंगठी, करभूषण, सप्तधान्य आणि भोजन द्यावे। शिवाय इच्छेनुरूप अन्नदानही द्यावे। सर्व दानाचे जे फल असते त्याच्या तिप्पट फल पुण्यक्षेत्री दान केल्यास मिळते, मात्र या तीर्थात ते निसंदेह 1000पट होते। तो मनुष्य स्वर्गात श्री महादेवाप्रमाणे अत्युत्तम भोग उपभोगतो, त्याचे निसंशय सौभाग्यच असते। निपुत्रिकास पुत्र, निर्धनास धन प्राप्त होते। इच्छापूर्ती करणारे हे तीर्थराज श्री नर्मदा तटावर आहेत। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील सौभाग्य तीर्थ महिमा वर्णन नावाचा 114वा अध्याय पूर्ण झाला। इथे आता विविध तीर्थांच्या संदर्भात सांगितलेला आहे। पुढील अध्याय आहे अध्याय 115वा, चक्रतीर्थ महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेत्तु राजेंद्र भाण्डारं तीर्थमुत्तमं दारिद्र्यभेदकरणं पुरुषांशैकविंशतिं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर दारिद्र्य नाश करणाऱ्या 21 पिढ्या तारणाऱ्या
उत्तम भांडार तीर्थास जावे. तिथे कुबेराने तप केल्यामुळे त्यांच्यावर श्री ब्रह्मदेव खुश झाले. तिथे कुबेराने स्वधन दान केल्यामुळे त्यांना अक्षय धन प्राप्त झाले. तिथे जाऊन स्नान करून जो धन दान करतो त्याचा कधीच धननाश होत नाही. हे राजा, त्यानंतर सर्व पाप हरण करणारे त्रैलोक्यात प्रसिद्ध उत्तम रोहिणी तीर्थ आहे. राजा युधिष्ठिरने सांगितले, सर्व पाप नाश करणारे रोहिणी तीर्थाचे महात्म्य मी ऐकू इच्छितो. ते सत्य सांगण्यास आपण समर्थ आहात. श्री मार्कंडेय वदले, हे पांडव, घोर एकार्णवात स्थावर जंगम नष्ट झाल्यानंतर त्या जलावर निद्रिस्त भगवानाच्या नाभीतून केसरांनी युक्त कमलपत्रामुळे सुंदर सूर्यमंडलासमान उत्तम कमळ उत्पन्न झाले. त्यात कमळासमान चतुर्मुख श्री महादेव उत्पन्न झालेत आणि त्यांनी भगवान श्री विष्णूंना विचारले, मी काय करू? तेवढ्याच श्री ब्रह्मदेवाच्या शरीरातून मरीची भगवान उत्पन्न झालेत. शिवाय मरीचीपासून सर्व सृष्टी तयार करणारे कश्यप झालेत. त्यावेळी दक्षच्या 50 कन्या झाल्यात. दक्षाने त्यातील 10 धर्माला, 13 कश्यपाला व उर्वरित 27 चंद्राला दिल्यात. त्यांच्यात रोहिणी नावाची कन्या होती. ती सर्व स्त्रियांची आवडती होती. तसेच चंद्राचीही विशेष आवडती होती. तपस्याचा अर्थ निश्चयपूर्वक समजून श्री नर्मदा तटावर तिने महातप केले. 1 रात्र 2 रात्री 6 दिवस 12 दिवस 1 पक्ष 1 महिना अशा प्रकारे ती उपवास करत स्वशरीर दुबळे करत होती. तिने निरंतर दुर्गादेवीची आराधना केली. त्या पवित्र चेहऱ्यावर स्मित असलेल्या रोहिणीने श्री नर्मदा जलात नित्य स्नान करून नियमांचे पालन केले. तेव्हा महाभाग्यशाली देवी नारायणी प्रसन्न होऊन म्हणाली, हे महाभाग, तुझ्या व्रत व नियमांनी मी प्रसन्न झाले. मी तुला वर देईन. तू मनोवांछित फल निस्संदेह माग. तेव्हा चंद्रप्रिय रोहिणीने वर मागितला. आपल्या कृपाप्रसादाने त्वरित सर्व सवतीपेक्षा मी चंद्राची अधिक प्रिय व्हावे. तेव्हा असेच होईल. हा आशीर्वाद देऊन भक्तिपरायण देवांकडून स्तुती केल्यावर देवी अंतर्धान पावली. हे नृपश्रेष्ठ, तेव्हापासून रोहिणी चंद्राची सर्वात प्रिय झाली आणि त्रैलोक्यातही आवडती झाली. त्या तीर्थात स्त्री पुरुषाने भक्तीने स्नान केल्यास पत्नी स्वपतीला रोहिणीसारखी प्रिय असते. त्या तीर्थात जो देहत्याग करतो त्या पती पत्नीचा 7 जन्मापर्यंत वियोग होत नाही. श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर सर्व पापांचा क्षय करणाऱ्या सेनापूर नावाने प्रसिद्ध अत्युत्तम चक्रतीर्थास जावे. तिथे अभिषेकासाठी आलेल्या देवादिदेव श्री विष्णूने इंद्रादी देवांसहित स्वामी कार्तिकेयांवर सेनापती होण्यासाठी अभिषेक केला. तारकासूर दानवाचा वध करण्यासाठी देवांच्या विजयासाठी भूदानाने ब्राह्मणांना विधीपूर्वक तृप्त करून शंख, नगारा, वीणा, मृदंग, डफ व झांजा वाजवल्या. स्वबलाने अहंकारी दानव त्या घोर वाद्यांचा आवाज ऐकून देवांचा नाश करण्यासाठी अभिषेकासमोर आवाज करत हत्ती, घोडे, रथ व पायदळ यासहित आला. त्यानंतर त्या भयानक सेनेला महात्मा श्री विष्णूने शारंग धनुष्यातून सुटलेल्या अतितीक्ष्ण बाणांनी हत्ती, घोडे व रथांचा विध्वंस करून चक्र सोडले. स्वामी कार्तिकेयाने 4ही बाजूंना व्याप्त भयानक चक्र पाहिले आणि तिथे राहणे सोडून महातप केले. लोक धारण करणाऱ्या श्री विष्णूने दैत्यांच्या नाशार्थ चक्र सोडले. त्या चक्राने विवळणाऱ्या सेनेला जाळले आणि ते निर्मळ जलात पडले. श्री नर्मदाच्या प्रभावाने ते चक्र पापरहित झाले. हे भरतवंशोत्पन्न राजा, वर्षा ऋतूच्या शुक्ल पक्षातील 12शीला क्रोधावर ताबा मिळवलेला मनुष्य श्री विष्णूच्या प्रिय चक्रतीर्थावर जातो. तो सर्व पापातून मुक्त होतो. शिवाय यमराजाला पाहत नाही. जो रात्री जागरण करून श्री विष्णूला दीपदान करून एकाग्र चित्ताने श्री विष्णूचे स्मरण करतो, श्री विष्णू कथा श्रवण करतो, भयानक व्रत पाराक, चांद्रायण, शांतपण व देवरात्री व्रत करतो, तो मरणोत्तर वैतरणी तरुण जातो. दिनरात फिरणारे भयानक चक्र आणि यमलोकातील कूट शाल्मली वृक्ष तो पाहत नाही. हे चक्रतीर्थाचे सर्व फल मी तुम्हाला सांगितले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील चक्रतीर्थ महिमा वर्णन नावाचा 115वा अध्याय पूर्ण झाला.
तर हे चक्रतीर्थ इथं पुन्हा श्री विष्णूंच्या संदर्भातलं हे तीर्थ आहे. तसंच इथे अजून काही तीर्थांची पण रोहिणीने, चंद्राची पत्नी रोहिणी हिने पण जे तप केलेलं आहे त्या रोहिणी तीर्थाचा संदर्भात सांगितलं आहे. तसेच कुबेर भंडारी, जिथं कुबेराने तप केलं तर ते कुबेर भंडारी तीर्थ हे पण सांगितलं आहे. कुबेर भंडारी तीर्थाच्या इथे पण मैया खूप सुंदर आहे आणि फारच सुंदर आहे तिथला तट. तर असे हे ह्या अध्यायामध्ये 3-4 तीर्थांच्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि भगवान श्री विष्णूच्या चक्रा संदर्भात पुन्हा इतिहास इथं सांगितलेला आहे. आता श्री नर्मदा पुराणचा शेवटचा अध्याय आहे. अध्याय 116 श्री नर्मदा चरित वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. धूमपातं ततो गच्छेन महापातकनाशनं समीपे चक्रतीर्थस्य विष्णुना निर्मितं पुरा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर पूर्व काळात श्री विष्णू निर्मित चक्रतीर्थाजवळील महापापनाशक धूमपात नावाच्या तीर्थास जावे. धूमपात नावाच्या तीर्थास जावे. एकदा त्रैलोक्य पवित्र करणाऱ्या नर्मदा काठी हस्ताभूषणांनी युक्त, निर्मळ चेहऱ्याने, पुण्यवान सज्जन व प्रिय अर्धपात्राने युक्त जलराजा वरुण स्वबांधवांसहित व अंतपुरवासींसहित आलेत. चंद्रमंडलासमान मोत्यांनी युक्त, प्रवाळाच्या वेलींनी युक्त, इंद्रनील मणींनी युक्त नद्यांचे स्वामी वरुणने श्री नर्मदाला अर्घ्य दिल्यावर गंगादी सर्व नद्या, तापी, पयोष्णी, नंदिनी व पुण्यवाली, नलिनी आदी सर्व नद्यांनी अर्घ्य दिले. तेव्हा श्री नर्मदा वदली, माझ्या दिव्य संगमात स्नान करून जो तर्पण करतो त्यांच्या 7 कुलोत्पन्न पुरुषांना मी निसंशय तारते. काय सांगतायत की माझ्या दिव्य संगमात स्नान करून जो तर्पण करतो त्यांच्या 7 कुलोत्पन्न पुरुषांना मी निसंशय तारते. त्यानंतर जलांजली देऊन समुद्र म्हणाला, हे वरानने देवी, तुझ्यामुळे मी धन्य व कृतकृत्य झालो. तू आली आहेस, तुझे कल्याण व्हावे, इथे मला पवित्र कर. श्री नर्मदा वदली, हे महाभाग महोदधी, तू स्वतःच पवित्र आहेस. श्री मार्कंडेय वदले, हे राजा, या प्रकारे शुभ कल्याणदायी उत्तम सिंहासनावर बसलेली भगवती श्री नर्मदाचे समुद्रानेही पूजन केले. हे भरत वंशोत्पन्न राजा, पुरुकुत्स राजाशी तिचा विवाह झाला. पुरुकुत्सची पत्नी श्री नर्मदा गृहस्थ धर्माने युक्त आहे. त्या श्रेष्ठ संगमात निश्चयपूर्वक सदा राहते. हे राजा, त्या महोत्सवात देवांनी पुष्पवृष्टी केली. शिवाय श्री नर्मदाचे तिथे स्वयंवरही झाले. तिथे जो श्राद्ध तसेच पितरांचे तर्पण करतो, स्वतःचे स्थान करतो, तो लाखो यज्ञाचे फल प्राप्त करून निसंशय मुक्त होतो. या प्रकारे त्रैलोक्याला पवित्र करणारी श्री नर्मदा त्रैलोक्यात पूजनीय आहे. हे महाभाऊ, तिचे अतुल महात्म्य तुम्हाला सांगितले. हे महाभाग, हे भक्तीने श्रवण करणारा रुद्रलोकात सत्कार प्राप्त होतो. या खंडात आधी, मध्य व अंती श्री नर्मदाचे उत्तम महात्म्य आहे. ते जो भक्तीने श्रवण करतो त्यास मनोवांछित फल प्राप्त होते. जितेंद्रिय होऊन जो मनुष्य श्री नर्मदाचे अतुल महात्म्य श्रवण करून दान करतो त्याची सर्व काम अर्थसिद्धी होते. धूप, दीप व चंदनादीने पुस्तकाचे पूजन करावे. तिथे दान करावे. तसेच ब्राह्मणांचेही पूजन करावे. श्रवण व दानाने श्री नर्मदा अतिप्रसन्न होते. काय सांगतात? हे महाभाग, हे भक्तीने श्रवण करणारा रुद्रलोकात सत्कार प्राप्त होतो. या खंडात म्हणजे नर्मदा पुराण ह्या खंडात आदी, मध्य व अंती श्री नर्मदाचे उत्तम महात्म्य आहे. ते जो भक्तीने श्रवण करतो त्यास मनोवांछित फल प्राप्त होते. जितेंद्रिय होऊन जो मनुष्य श्री नर्मदाचे अतुल महात्म्य श्रवण करून दान करतो त्याची सर्व काम अर्थसिद्धी होते. धूप, दीप व चंदनादीने पुस्तकाचे पूजन करावे. तिथे दान करावे. तसेच ब्राह्मणांचेही पूजन करावे. श्रवण व दानाने श्री नर्मदा अतिप्रसन्न होते. हे पांडुपुत्र, प्रत्येक तीर्थात सांगितलेले पुण्यफल नि महात्म्य ऐकून दानानेच सांगता करावी. या कारणास्तव दानाबद्दल ऐकून दान अवश्य करावे. पुण्याचे कारण दानच आहे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेयाचे कथन श्रवण करून राजा युधिष्ठिरने
रीतीने अर्घ्य देऊन ऋषींचे पूजन करून घोडे हत्ती रथ अन बंधूंसहित त्वरित तीर्थयात्रा करून श्री नर्मदात उत्तर आणि दक्षिण तटावर स्नान, डुबकी व जलपान केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील राजा युधिष्ठिर व मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय संवादातील श्री नर्मदा चरित वर्णन नावाचा 116वा अध्याय पूर्ण झाला. श्री मन महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास विरचित आणि श्रीमती शोभा जोशी अनुवादित स्कंद महापुराणांतर्गत अवंती खंडातील रेवाखंड श्री नर्मदा पुराण महात्म्य ग्रंथ पूर्व व उत्तर अशा 2 भागात समाप्त. तर अशा रीतीने आपलं श्री नर्मदा पुराणचं अध्ययन हे पूर्ण झालेलं आहे. तर हे मैयाची दृष्टी आपल्या सर्वांवरतीच आहे आणि त्यामुळे मैयानेच आपल्या सर्वांकडून ते करून घेतलेलं आहे. नाही अन्यथा हे होणं शक्य नाही. आणि खूप सुंदर रीतीने श्रीमती शोभा जोशी यांनी ह्या ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि त्यामुळे आपणाला तो उपलब्ध झालेला आहे. हिंदीमध्ये वाचणं प्रचंड आपल्याला कठीण गेलं असतं. तर हे मराठीत भाषांतर करण्याचं काम किती अवघड आणि क्लिष्ट असेल आणि किती कष्ट उपसले असतील ह्याची आपण कल्पना करू शकतो. तर हे वाचन करतानाच आपल्याला खूप अवघड आहे. तर हे तयार करत असताना, त्याचं भाषांतर करत असताना शोभाताईंना अर्थात मैयाच प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत असल्यामुळे ते शक्य झालेलं आहे. म्हणजे त्यांना अपार कष्ट जरी झाले असतील तरीसुद्धा मैया सोबत असल्यामुळे मैयाने त्यांना त्या कष्टाचं काहीही वाटलं नसणार आहे निश्चितच. आणि फार मोठं कार्य त्यांच्यामुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक तीर्थाच्या संदर्भातील एक भावना आपल्या मनी निर्माण झालेली आहे. तर हे खूप मोठं प्रचंड कार्य शोभाताईंकडून आपल्या सर्वांसाठी झालेलं आहे. तर श्री नर्मदा मैया च्या सहवासात सर्वांनाच संधी मिळावी, सर्वांचंच तिच्याकडे जाणं व्हावं यथाशक्ती. जसं जमेल तसं आपल्याकडून नर्मदा तटीच्या कार्यामध्ये काही योगदानसुद्धा दानाच्या रूपामध्ये व्हावं. अनेक आश्रम आहेत, अनेक अन्नक्षेत्र आहेत की तिथे आपण यथाशक्ती दान करू शकतो. तर हे पण म्हणजे त्यामुळे जे तपस्या करण्यासाठी साधक तिथं जातात त्यांची व्यवस्था करण्यासाठी अन्नछत्रांना आणि आश्रमांना त्यामुळे मदत होऊ शकते. आणि आपल्याला सुद्धा एक समाधान प्राप्त होऊ शकतं. तर ह्या सर्व आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दानाच्याही आधी तप आहे. तर तप करण्यासाठी सुद्धा आपण नर्मदा तटी अवश्य एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन ते तप करू शकतो, काही दिवस राहू शकतो, अशाही व्यवस्था करू शकतो. आणि ज्यांना शक्य आहे ते बसने परिक्रमा करू शकतात. जर शारीरिक काही त्रास असेल किंवा वय झालेलं असेल तर बसने का होईना पण जरूर करावी. बसच्या परिक्रमेतील काही अनुभव पण मी व्यक्त केलेले आहेत. तर ते सुद्धा आपण सर्वांसाठी शेअर करेन. आणि तसंच ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडीशी तयारी करून थोडासा त्या सराव करून पायी परिक्रमेचा पण प्रयत्न करायला हरकत नाही. अर्थात हे सर्व काही नर्मदा मैयाच्या इच्छेनुसारच होत असतं आणि तीच करून घेत असते. असा प्रत्येक साधकाचा आहे. माझा अनुभव इतका, मी केवळ बसनेच परिक्रमा केली आणि आता आपण सर्वांनीच मिळून आपल्या सर्वांकडून हे वाचन घडलेलं आहे. आता पुढे मैया जसं अनुभव देईल आपल्या सर्वांनाच तसेच आपण सर्वांनीच ते अनुभव सर्वांसाठी व्यक्त करूयात. आता इथं आपण नर्मदा मैयाला प्रार्थना करूयात की आपल्या सर्वांकडून तिचं स्मरण आणि सद्गुरू शक्तीचं स्मरण अखंड हो आणि आपल्या प्रगतीसाठी, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ती सदैव आपल्या पाठीशी राहू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.